पुढची बातमी, ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम आता खासदार उज्ज्वल निकम म्हणून ओळखले जाणार आहेत। उज्ज्वल निकम यांची नुकतीच राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे। राष्ट्रपती कोट्यातून उज्ज्वल निकमांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली आहे। गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीमध्ये निकम यांचा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून पराभव झाला होता, तेव्हा त्यांनी भाजपमधून निवडणूक लढवली होती। पाहूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे। गृह मंत्रालयाने ही माहिती जाहीर केली। 2024 मध्ये उज्ज्वल निकम यांनी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढली होती, मात्र काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला होता। मात्र आता लोकसभा पराभवानंतर निकम यांच्यासाठी राज्यसभेची दारं खुली करण्यात आली आहेत। अतिशय अभ्यासू विशेष सरकारी वकील अशी उज्ज्वल निकम यांची देशाला ओळख आहे। 1993च्या बॉम्बस्फोट खटल्यामुळे सरकारी वकील म्हणून त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली। मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचा विस्तार प्रचंड मोठा होता। त्या खटल्यात निकम यांनी अक्षरशः वन मॅन आर्मी प्रमाणे काम केलं। या खटल्यात निकम यांनी प्रथम महाराष्ट्र सरकारचे आणि नंतर सीबीआयचे वकील म्हणूनही काम केलं। तब्बल 14 वर्ष या खटल्याचं काम सुरू होतं। मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात तब्बल 100 आरोपी दोषी आढळले, त्यापैकी 12 दोषींना विशेष टाडा कोर्टाने शिक्षा ठोठावली। आतापर्यंत निकमांनी जवळपास 99% खटल्यात यश मिळवलंय, असं आकडेवारी सांगते। 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ला खटल्याने निकमांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली। जिवंत पकडलेला एकमेव दहशतवादी अजमल अमीर कसाबला फाशीच्या तख्तापर्यंत पोहोचवण्यापर्यंत निकम यांनी हा खटला लढला। एवढंच नाही तर अमेरिकेत जाऊन डेव्हिड हेडलीचीही साक्ष निकमांनी घेतली। निकमांनी हेडलीच्या घेतलेल्या साक्षीतून पाकिस्तानचा बुरखा आंतरराष्ट्रीय पातळीवर फाडण्यात भारताला यश आलं। निकम यांनी गुलशन कुमार हत्या प्रकरण, खैरलांजी हत्याकांड, अंजनाबाई गावित हत्याकांड, पोलीस कर्मचारी सुनील मोरे बलात्कार प्रकरण, 2008चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला, शक्ती मिल बलात्कार प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, कोपर्डी बलात्कार आणि हत्या या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून काम केलंय। असे अनेक महत्त्वाचे हाय प्रोफाईल खटले लढवणाऱ्या निकम यांना 2016 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं। आता निकम यांच्या या अनुभवाचा फायदा त्यांना राज्यसभेच्या कामकाजात होणार आहे। दरम्यान निकम यांच्यासह माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण तज्ञ सी सदानंदन मास्टर आणि शिक्षण तज्ञ मीनाक्षी जैन यांचीही राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली। मोदीजी हे अतिशय हुशार आहेत। मोदीजी अतिशय चाणाक्ष आहेत। त्यांनी काल जेव्हा मला फोन केला त्यावेळेला त्यांनी सांगितलं, मी मराठीत बोलू का हिंदीत बोलू तुमच्याशी? मी काय उत्तर द्यायला पाहिजे? मी माझ्या मातृभाषेत बोललं पाहिजे। म्हटलं, साहेब तुम्हाला दोघी भाषेवर तुमचं प्रभुत्व, कोणत्या भाषेत तुम्ही बोला। आणि मग मोदीजींनी सांगितलं की राष्ट्रपती महोदया तुमच्यावरती काही जबाबदारी सोपवू इच्छितात, तुम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहेत? म्हटलं हो, परंतु एक गोष्ट कुणाला सांगायचं नाही। भारतात सांगितलं नाही, फक्त पत्नीला सांगितलं, कारण माझ्या चेहऱ्यावरचे भाव आविर्भाव पत्नीला सांगितलं, मुलाला सांगितलं, सुनेला कळलं। स्पष्ट बोलणं हा माझा स्वभाव आहे। सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम। दरम्यान निकम यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्या कुटुंबियांनी जळगावात आनंद व्यक्त केला। फटाके फोडत आणि पेढे वाटत निकम कुटुंबियांनी जळगावात आनंद व्यक्त केला। खूप आनंद झालाय। निकम साहेबांचा जो क्षेत्र होतं, न्याय क्षेत्र, वकिली क्षेत्र, त्यांनी आता फक्त क्षेत्र बदललंय। त्यांनी त्यांच्या क्षेत्रात आतापर्यंत अभूतपूर्व कामगिरी केलेली आहे आणि या नवीन क्षेत्रातही करतील ह्याचा मला पूर्ण विश्वास आहे। त्यांच्यावर जो विश्वास दाखवला आपल्या पंतप्रधानांनी, अमितजींनी, फडणवीसजींनी आणि भारतीय जनतेने, त्या विश्वासाला ते कधीही तडा जाऊ देणार नाही। ते त्यांचं काम निष्ठेने आणि पूर्ण चिकाटीने करतील ह्याची मला पूर्ण खात्री आहे। मला असं वाटतं की वडिलांच्या कामाची ही पोच पावती आहे। मला असं वाटतं की येणाऱ्या काळात ज्या पद्धतीने त्यांची न्यायाची भूमिका अतिशय उज्ज्वल राहिलेली आहे त्यांच्या नावाप्रमाणे, त्याचबरोबर त्यांची राजकीय कारकीर्द देखील उज्ज्वलच राहील असं मला ठाम मत आहे। दरम्यान निकम यांच्या नियुक्तीनंतर राजकीय क्षेत्रातूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। पंतप्रधान मोदींनीही त्यांचं अभिनंदन केलं। उज्ज्वल निकम यांची कायद्याच्या क्षेत्राशी आणि आपल्या संविधानाशी असलेली निष्ठा अत्यंत अनुकरणीय आहे। ते केवळ एक यशस्वी वकीलच नाहीत, तर अनेक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच अग्रभागी राहिलेत। त्यांच्या संपूर्ण कायदेशीर कारकिर्दीत त्यांनी नेहमीच संविधानिक मूल्यांना बळकटी देण्याचं काम केलंय।
सर्वसामान्य नागरिकांना नेहमी सन्मानाने वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न केलेत. भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांची राज्यसभेसाठी नामनियुक्ती करणं अत्यंत आनंददायक आहे. त्यांच्या संसदीय कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. श्री उज्ज्वल निकम साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांचेही या ठिकाणी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आभार मानतो आणि भविष्यातही देशाच्या संसदेपासून तर देशाच्या न्यायपालिकेपर्यंत राष्ट्रभक्तीच्या भावनेनं ते अशाच प्रकारे देशाच्या आणि समाजाच्या शत्रूंच्या विरुद्ध लढत राहतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांना त्या ठिकाणी अभिनंदन करते. ॲडव्होकेट उज्ज्वल निकमजी फार भाग्यवान आहेत. त्यांना लगेच खासदारकीचं तिकीट मिळालं, मग त्यांना स्पेशल प्रॉसिक्युटरचं पद मिळालं, पुढे जाऊन त्यांना आता पुन्हा राज्यसभेचं पद मिळालं. म्हणजे मला कळत नाही की भाजपामध्ये निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांना पद न देता अशा तऱ्हेने बाहेरून आलेल्या व्यक्तीला एवढी मोठी मोठी पदं देतात. पण ते ठीक आहे, त्यांचं अभिनंदन, ते नशीबवान आहे. आणि असं आहे की मी त्यांना पाडलं नाही, त्यांना जनतेने पाडलं, जनतेने त्या ठिकाणी. उज्ज्वल निकम यांनी तब्बल 3 दशकं विशेष सरकारी वकील म्हणून काम केलंय. आता कोर्टाप्रमाणेच राज्यसभेतही निकम सर्वसामान्यांचा आवाज होतील अशी अपेक्षा बाळगली जाते. कोर्टात बिनतोड युक्तिवाद करणाऱ्या निकमांच्या संसदीय कारकिर्दीकडे महाराष्ट्राचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.